ढोकळा म्हटलं की सगळ्यांना जमतं असं नसतं. तर काही जणांचा ढोकळा बिघडतो, तर काही जणांना येत नाही. तर काही जणांना येत असेल तरी काही चुकी होतात. तर आज आपण मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा आणि कोणालाही पहिल्या प्रयत्नात जमेल अशा पद्धतीचा पाहणार आहोत. फक्त मोजमाप एकाच वाटीने किंवा कपाने घ्या, म्हणजे तुमचं प्रमाण चुकणार नाही. तर या ठिकाणी इथे मी घेतलेला आहे कपभर इतकं बारीक रवा. तर जाड असेल तर एकदा पहिल्यांदा मिक्सरला फिरवून घ्या. त्याच कपने इथे मी अर्धा कप इतकं दही टाकून घेतलंय. थोडंसं आंबट असलेलं घ्यायचं आणि अर्धा कप इतकं पाणी घेतलेलं आहे, त्यापेक्षा जास्त नको. आणि त्याचबरोबर इथे मी 2 टीस्पून इथे मी साखर टाकून घेतलेला आहे. 1 टीस्पून इतकं इथे मी आलं मिरचीचा ठेचा टाकून घेतलेला आहे. 1 टीस्पून मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याच टीस्पूनने इथे मी 3 टीस्पून इतकं तेल टाकून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे टीस्पून नसेल तर पोहे खायच्या चमच्याने हे मेजरिंग घेतलं तरीही चालू शकतो. मध्यम आकाराची वाटी घेतलं की त्याला पोहे खायचा चमचा घ्या, म्हणजे बरोबर प्रमाण बरोबर होईल. फिरवल्यानंतर तुम्ही बघू शकता मिश्रण छान असं तयार झालेलं आहे. एकदा पूर्ण व्यवस्थित मिक्स करायचं. जास्त पातळ नको किंवा जास्त घट्ट नको, या पद्धतीचं मिश्रण असायला पाहिजे. झाकण ठेवूया, 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया, कारण रवा आहे भिजायला वेळ लागतो. आता पूर्वतयारी थोडीशी करून घ्यायची असते. तर त्यासाठी काय करायचं, ढोकळा ज्या डब्यात वाफवायचा आहे त्या डब्याला थोडंसं तेल लावून छान सेट करून घ्यायचं. त्यानंतर पाणी उकळायला ठेवायचं. पाणी इथे मी कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि एक स्टँड ठेवलेला आहे आणि गरम करायला ठेवायचं. छान उकळू द्यायचं. आपल्या पाण्याला उकळी आलं की ढोकळाचं जे मिश्रण आहे त्यामध्ये इनो किंवा सोडा टाकायचा. तर इथे मी इनोचा 1 पाऊच टाकून घेतलेला आहे, मिक्स करून घेतलेला आहे आणि ढोकळ्याच्या डब्यामध्ये मी इथे टाकून घेतलेला आहे. आता तयार झालेलं मिश्रण यामध्ये टाकून घेतल्यानंतर इथे मी बेडगी मिरची पावडर आणि 2 चिमूट इतकं टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच 1 चिमूट इतकं काळे मिरे पूड टाकून घेतलेलं आहे. पाण्याला उकळी आलेली आहे त्यावेळेस आपल्याला हे डब्बा त्या स्टँडवर ठेवून द्यायचा आहे आणि झाकण गच्च लावायचंय. 20 मिनिटं कमी गॅसवर छान वाफून घ्यायचंय. लक्षात ठेवा, इथे आपल्याला वाफ जाऊ द्यायची नाही आणि पाणी उकळे आल्यानंतरच डब्बा आपल्याला कढईमध्ये ठेवायचा आहे. आणि त्याच वेळेस आपल्याला त्यामध्ये इनो टाकायचं आहे. पहिलं इनो टाकून ठेवायचं नाही. तर हे जर टीप लक्षात ठेवताल तर तुमचा ढोकळा छान फुगेल. 20 मिनिटानंतर चेक करून पाहिल्यास ढोकळा छान असं शिजल्या गेलेला आहे किंवा वाफल्या गेलेला आहे. आता ढोकळा थंड करायला ठेवूया. ढोकळा थंड होईपर्यंत यासाठी तडका तयार करून घेऊया. तडका पॅनमध्ये 4 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, कढीपत्त्याची पानं, थोडीशी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या मधोमध बारीक असं कट करून घेतलेल्या, 4 चमचे इतकं तीळ टाकून घेतलेलं आहे, परतून घ्यायचं. आणि सोबतच इथे पाव कप इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे, चमचाभर साखर टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे हे जे पाणी आहे छान उकळू द्यायचं, म्हणजे सगळे फ्लेवर यामध्ये उतरतात. आता तयार झालेला तडका थंड झालेल्या आपल्याला ढोकळ्यावर टाकून घ्यायचा आहे. ढोकळा थंड झालेला आहे. सुरीने छान याच्या कडा मोकळ्या करायचा, त्यानंतर याला पलटून घ्यायचं आहे. तर थंड झाल्यानंतरच ढोकळा आपल्याला डिमोल्ड करायचा आहे. जर तुम्ही गडबडीनं करताल तर ढोकळा मोडू शकतो. लक्षात ठेवा, केक असो किंवा ढोकळा गडबड करायची नाही. तर इथे आपला स्पोंजी असा मस्त ढोकळा तयार झालेला आहे. अगदी कापसापेक्षाही मऊ लुसलुशीत तयार झालेला आहे. दिसायला मस्त पांढरा शुभ्र दिसत आहे आणि सोबतच मऊ लुसलुशीत आहे. कट करते वेळेस तुमच्या लक्षात आलंच असेल. तर या ठिकाणी आता तयार झालेला तडका यावर टाकून घ्यायचा आहे. मस्त ढोकळा तयार. तर या अगोदर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये हिरवी चटणी सुद्धा दाखवली होती, त्यासोबत तुम्ही सर्व करू शकता किंवा नुसतं असं जरी खाल्लं तरी काही हरकत नाही. तर असा ढोकळा एकदा नक्की करून पहा. आणि शिवाय ढोकळा करते वेळेस एकाच वाटीने किंवा कपने मोजायचं, म्हणजे तुमचं प्रमाण चुकणार नाही. आणि रव्याचा ढोकळा हे थोडंसं रेस्ट करायला ठेवायचं, त्यानंतरच त्यामध्ये इनो टाका. ढोकळा वाफवते वेळेस वाफ जाऊ द्यायची नाही. वाफ जर गेली तर ढोकळा बसका होतो किंवा व्यवस्थित असं ढोकळा तयार होत नाही. सगळे प्रमाण मोजमापने घ्या, नक्की ढोकळा